म्हणतात ना, माणूस ऐकतो एक आणि देव करतो दुसरं. काल माझ्यासोबतही असंच काहीसं घडलं. सकाळी मस्त मिसळपावचा नाश्ता केला आणि दुपारी निघालो पिंपरीला जायला. काम होतं पण मनासारखं झालं नाही, त्यामुळे हिरमोड झाला. भूक लागली म्हणून पिझ्झा आणि कॉफी घेतली आणि घरच्या वाट्याला निघालो. मनात काय आलं कुणास ठाऊक, वेळ आहे म्हणून म्हटलं भक्तिशक्तीला जावं. आणि तिथं गेल्यावर मला भेटल्या रिद्धी-सिद्धी. अशा ना गावाकडचं कोणी भेटलं की जो आनंद होतो ना, तो शब्दात सांगता येत नाही. पण पुढचं भाग्य माझं असं की मला महाराजांच्या चरणाशी नतमस्तक व्हायची आणि बलिदान मास निमित्त प्रार्थना करायची संधी मिळाली. तिथं गेल्यावर अंगावर अक्षरशः शहारे आले होते. व्हिडिओ काढायला परवानगी नव्हती, पण तो अनुभव खूप छान वाटला. काम झालं नाही म्हणून झालेला तो हिरमोड एका क्षणात कुठल्या कुठे पळाला. येताना मनात एकच विचार होता, माझ्या इतकं नशीबवान दुसरं कोणीच नसेल. म्हणतात ना, देवाचं नियोजन कधीच चुकत नाही.